मला होईल आणि कधी माझा उद्धार होईल? प्रतीक्षित आहे प्रभू रामचंद्र तुमच्या. ज्यावेळेला प्रभू श्रीरामांनी ऐकलं, जायला लागले. लोकांनी अडवलं की प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी पाठवू नका म्हणे. प्रभू श्रीराम जातील खरे, त्या अहिल्याचा उद्धार करतील खरे, पण त्या अहिल्याचं सर्व पाप आपल्या डोक्यावर घेतील आणि दुःखाला कारणीभूत होतील. जीवनभर दुःख भोगावं लागेल. लक्ष्मणा, पाठवू नका त्यांना, जाऊ देऊ नका त्यांना. ज्यावेळी लक्ष्मणजीने पाहिलं, आडवे झाले, सांगितलं, दादा मी जाऊ देणार नाही तुम्हाला. अहो, लोकांनी सांगितलंय प्रभू श्रीराम त्या अहिल्याजवळ जातील खरे, तिचा उद्धार करतील, परंतु तिचं जे पाप आहे स्वतःच्या डोक्यावर घेतील आणि दुःख भोगावं लागेल. आणि प्रभू दादा, मी तुम्हाला दुःखामध्ये पाहू शकत नाही, मी तुम्हाला दुःखामध्ये नाही जाऊ देणार. लक्ष्मणजी अडवतायत महाराज. प्रभू श्रीरामांनी ज्यावेळेला लक्ष्मणजींचं बोलणं ऐकलं, प्रभू श्रीराम लक्ष्मणजींना सांगतात, लक्ष्मणा, या जगातला सर्वात मोठा अधर्म काय आहे माहिती आहे? थोडं लक्ष देऊन ऐका. या जगातला सर्वात मोठा अधर्म काय आहे? एखादी व्यक्ती, एखादा पुरुष, एखादा जीव दुःखामध्ये असेल, ते दुःख आपण पाहतोय, त्याचं दुःख दूर करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे की ते जे दुःखामध्ये आहे ते दुःख मी दूर करू शकतो, ही क्षमता आपल्यात आहे. पण आपल्यामध्ये क्षमता असून देखील आपण जर त्याचं दुःख दूर करत नसू तर तो या जगातला सर्वात मोठा अधर्म आहे. आणि या जगातला धर्म काय आहे? या जगातला धर्म आहे, एखाद्याचं दुःख दूर करण्याची क्षमता आपल्यामध्ये असेल तर आपण मोठा अंतःकरणाने त्याचं दुःख दूर केलं पाहिजे. की एखादा जर तहानलेला व्यक्ती असेल, आपल्याजवळ पाणी आहे ना, आपण जर त्याची तहान भागवत नसू तर काय उपयोग आहे? त्याला पाहिजे त्यावेळेला जर पाणी पाजलं नाही, गेल्यानंतर म्हटले अमृत पाजतो, काय उपयोग आहे? अमृत पाजण्यापेक्षा आहे तोपर्यंत, मेल्यानंतर अमृत पाजण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत पाणी पाजा ना. तो मरणारच नाही, तो जिवंत राहील, अमृत पाजण्याची गरज पडणार नाही. पण लोक असं नाही महाराज. लोक आहे त्याला मरू देतील आणि मग म्हणतील अमृत पाजतो त्याला जिवंत करतो. बरोबर की नाही? आज प्रभू श्रीराम लक्ष्मणजींना सांगतात, लक्ष्मणा, आज मी जर तो रघुवंशी असेल, ज्याच्या स्पर्शानं या अहिल्याचा उद्धार होणार असेल, तर मी निश्चित रूपाने या अहिल्याचा उद्धार करेल. ही व्यवहारिक जीवनातली गोष्ट झाली, पण आध्यात्मिक क्षेत्रामधली अहिल्या कोण आहे? कोण आहे अहिल्या? अहिल्या म्हणजे कोणी स्त्री नाही महाराज. अहिल्या म्हणजे ही जड झालेली बुद्धी, समाजाच्या विकृतीमध्ये हलणारी बुद्धी आता स्थिर झाली. ही बुद्धी जड अवस्थेला होती, ही स्थिर झाली. आणि एक लक्षात ठेवा, जी बुद्धी अहिल्या होऊ शकते ती बुद्धी एक दिवस कौशल्या देखील होऊ शकते. आणि बुद्धी एकदा कौशल्य झाली की दुसरा राम जन्माला यायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी पहा, गुरुदेवांनी ज्यावेळेला सांगितलं, गुरुकृपा दृष्टीनं उडालेली धूळ प्रभू श्रीरामांच्या चरणाला लागली आणि ती धूळ जाऊन अहिल्याला स्पर्श केला. आणि स्पर्श झाल्याबरोबर अहिल्या त्या शिळेमधून प्रगट झाली. आणि ज्यावेळेला अहिल्या प्रगट झाली, परसद पद पावन शोक न सावन प्रगट भई तपपुंज सही. सांगितलं, प्रभू रामचंद्रांची चरणाला लागलेली धूळ ज्यावेळेला त्या शिळेला लागली, त्यातून अहिल्या प्रगट झाली. चंद्राचा ज्यावेळेला स्पर्श झाला, स्पर्श झाल्या क्षणी अहिल्या प्रगट झाले, हात जोडलेत महाराज. आणि भगवान प्रभू श्रीरामांसमोर उभी आहे, प्रगट झाली. प्रगट हा शब्द कुठं ऐकलाय का? भय प्रगट कृपाला, बरोबर की नाही? प्रभू श्रीरामांचं ज्यावेळेला प्रागट्य झालं, भय प्रगट कृपाला. आणि इथं सुद्धा वर्णन केलंय, प्रगट भय प्रगट झाली. राजा राम सिया राम, राजा राम सिया राम, राजा राम सिया राम, राजा राम सिया राम.
वेळ पाठीमाग म्हणा, एकदा दोनदा आवाज बघू द्या, म्हणा पटपट. थांबा थांबा, मी एकदा म्हणते मग तुम्ही म्हणा. राजा राम सिया राम, राजा राम सिया राम, राजा राम सिया राम, राजा राम सिया राम. मोठ्यानं पुरुष मंडळी तुम्ही म्हणा. राजा राम सिया राम, राजा राम सिया राम, राजा राम सिया राम, राजा राम सिया राम. राम राजा राम सिया राम, राजा राम सिया राम, राजा राम सिया राम. वा वा वा. आता सर्वांनी एक सोबत भजन करायचंय. राजा राम सिया राम,